आपण उभे असतानाच योहान 3:16 बोलूया. देवाने जगावर त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याचवर विश्वास ठेवितो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. आमेन. आपण प्रार्थना करू. हे पवित्र सेनाधीश्वर देवपा, आकाश आणि पृथ्वी निर्माण करणारे आमच्या प्रभो, आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. गौरदेव बाप्पा, स्वर्ग तुझं सिंहासन आहे, पृथ्वी तुझं पाय ठेवण्याचं ठिकाण आहे. आणि प्रभुदेवा, ह्या पृथ्वीवरती तू आम्हाला निर्माण केलेलं आहे, यासाठी की आम्ही तुझं स्तुतिगान, तुझं गौरव आणि तुझं महिमा करावं. प्रभुदेवा, आज आम्ही तुला विनंती करतो, गौरदेव बाप्पा, ह्या पुनरुत्थानाच्या दिवशी गौरदेव बाप्पा तो आमच्या हृदयामध्ये उतरून ये नवीनरित्या. गौरदेव बाप्पा, आतापर्यंत आम्ही जे काही केलं असेल, गौरदेव बाप्पा, समजून उमजून गौरदेव बाप्पा केलेल्या चुका झालेल्या असतील, गौरदेव बाप्पा त्याची कृपेने देणे क्षमा कर. आणि आज आम्ही तुझ्याजवळ प्रार्थना करतो, नवीनरित्या गौरदेव बाप्पा तुझं पुनरुत्थानाचं सामर्थ्य आमच्या जीवनामध्ये प्रगट होऊ दे, अशी मी तुझ्याजवळ प्रार्थना करतो. प्रभुदेवा, तुझ्या कृपेने तू आम्हाला भर, तुझ्या दयेने तू आम्हाला भर. खरंच आम्ही गौरदेव बाप्पा, खरंच तुझ्या प्रेमाबद्दल गौरदेव बाप्पा मी विचार करतो, तर प्रभुदेवा तू किती महान प्रभू आहे ह्याची कल्पना आम्हाला येते. गौरदेव बाप्पा, विशेष करून आज तुझ्या बोलणाऱ्या दासाला तुझ्या हातामध्ये घे आणि तुझ्या वचनाच्या द्वारे तू आमच्याशी बोल, अशी मी तुझ्याजवळ प्रार्थना करतो. येशूच्या नावात ही प्रार्थना केली म्हणून तू ऐकत्या. आमेन. परमेश्वराची स्तुती असो. यावेळेस आपण आळीपाळीचं स्तोत्र वाचणार आहोत. स्तोत्र संहिता 119 आपण आळीपाळीने वाचणार आहोत. आळीपाळीचं जे स्तोत्र आहे ते आहे स्तोत्र संहिता 119 1 ते 24 वचनं. मी विनंती करतो ब्रदर काळेंना, पी.के. काळे साहेबांना, की त्यांनी पुढे यावं आणि आळीपाळीचं स्तोत्र वाचावं. आळीपाळीने वाचण्यासाठी स्तोत्र क्रमांक 119 हे आपण आळीपाळीने वाचणार आहोत. त्याचं शीर्षक आहे देवाचे उत्कृष्ट नियमशास्त्र. जे आपले वर्तन चोख ठेवून परमेश्वराच्या नियमशास्त्राप्रमाणे चालतात ते धन्य. ते काही अनितीचे आचरण करीत नाहीत, तर त्याच्या मार्गाने चालतात. तुझे नियम पाळण्यासाठी माझी वागणूक व्यवस्थित असावी, हेच माझे मागणे आहे. तुझे न्याय निर्णय मी शिकेन, तेव्हा मी सरळ मनाने तुझे स्तवन करीन. मी तुझे नियम पाळीन, माझे सर्वस्वीचा त्याग करू नको. तरुण आपला वर्तनक्रम कशाने शुद्ध राखील, तुझ्या वचनानुसार तो राखण्याने. अगदी मनापासून मी तुझा शोध केला आहे, तुझ्या आज्ञांपासून मला मी तुझ्या विरुद्ध पाप करू नये म्हणून मी आपल्या मनात तुझे वचन जपून ठेविले आहे. मी आपल्या मुखाने तुझ्या तोंडच्या सर्व निर्णयांचे निवेदन करीतो. तुझे निर्बंधाचा मार्ग हीच माझी धनसंपदा आहे, असे मानून मी अत्यानंद करीतो. मी तुझ्या विधींचे मनन करीन, तुझ्या मार्गांकडे लक्ष देईन. आपल्या दासाला औदार्य दाखव, म्हणजे मी जिवंत राहून तुझे वचन पाळीन. मी ह्या जगात केवळ उपरी आहे, तुझ्या आज्ञा माझ्यापासून गुप्त ठेवू नको. गर्विष्ठांना तू धमकवितोस, तुझ्या आज्ञांपासून बहकणारे शापित आहेत.
अधिपतीही बसून आपसात माझ्या विरुद्ध बोलतात, पण तुझा दास तुझ्या नियमांचे मनन करीतो. 24वा आपण सर्वजण मिळून वाचूया. तुझे निर्बंध मला आनंददायी आहेत, तुझे देवा वाचलेली वचन आपणासाठी आशीर्वाद करो. त्याच्या नावाला मान, महिमा, गौरव आता सदा सर्व काळ असो. परमेश्वराची स्तुती असो या सुंदरशा वचनांबद्दल. आणि 24व्या वचनामध्ये असं लिहिले, तुझे निर्बंध मला आनंददायी आहे, ते माझे मंत्री आहेत. खरंच परमेश्वराचं वचन हे आमच्यासाठी मंत्री आहे. यावेळेस आपण आजच्या मननासाठी जो शास्त्रभाग निवडलेला आहे तो आहे मार्क ऋषिवर्तमान ह्याचा 16वा अध्याय 1 ते 8 वचनं. मी विनंती करतो ब्रदर सूर्यवंशीला त्यांनी पुढे यावं आणि हे वचन वाचावे. मार्क ऋषिवर्तमान ह्याचा 16वा अध्याय 1 ते 8 वचनं. मार्क शुभवर्तमान याचा 16वा अध्याय आणि 1 ते 8 वचनं मी आपणाकरता वाचतो. येशूचे पुनरुत्थान. नंतर शब्बात गेल्यावर मगदालिया मरिया, याकोबाची आई मरिया व सलोमे यांनी तिकडे जाऊन त्याला लावण्याकरिता सुगंध द्रव्ये विकत घेतली. आणि आठवड्याच्या पहिल्या दिवशी मोठ्या प्राप्तकाळी सूर्योदयाच्या समयी त्या कबरेजवळ आल्या. तेव्हा त्या एकमेकींस म्हणत होत्या, कबरेच्या तोंडावरील धोंड आपल्याकरिता कोण लोटील? त्यांनी वर पाहिले, तो धोंड एकीकडे लोटलेले आहे असे त्यांच्या दृष्टीस पडले. ती फार मोठी होती. मग कबरेत गेल्यावर पांढरा धागा ल्यालेल्या अशा तरुणाला उजव्या बाजूस बसलेले पाहून त्या चकित झाल्या. तो त्यांस म्हणाला, चकित होऊ नका. वधस्तंभावर खिळलेल्या येशू नासरेतकराचा शोध तुम्ही करीत आहात. तो उठला आहे, येथे नाही. त्याला ठेविले होते तीही जागा पहा. जा, त्याच्या शिष्यांस व पेत्राला सांगा की तो तुमच्या पूर्वी गालिलात जात आहे. त्याने तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तो तेथे तुमच्या दृष्टीस पडेल. मग त्या बाहेर निघून कंपायमान व विस्मित होत असता कबरेपासून पळाल्या. त्यांनी कोणाला काही सांगितले नाही, कारण त्या भयभीत झाल्या होत्या. आठवड्याच्या पहिल्या दिवशी प्रातःकाळी तो उठल्यावर ज्या मगदालिया मरियेतून त्याने 7 भूते काढली होती तिला त्याने प्रथम दर्शन दिले. तिने जाऊन हे वर्तमान त्याचबरोबर पूर्वी असलेल्या आणि शोक करीत व रडत असलेल्या लोकांना सांगितले. बस. देवबाप वाचलेला शास्त्रभाग आपणासाठी आशीर्वादित करू आम्ही. परमेश्वराची स्तुती असो या वचनांबद्दल. यावेळेस आपण परत उठून उभं राहूया आणि गीत क्रमांक 92 हे गाऊन परमेश्वराची आराधना करूया.